श्री स्वामी समर्थ. मी रोहिणी. तर आज आहे संकष्टी आणि आज रुद्राच्या बाप्पांचा उपवास असतो. तर ऑफिसमधून येतानाच मी अशा भाज्या वगैरे घेऊन येत असते, कारण नंतर आलं की फ्रेश वगैरे झाल्यानंतर खाली जायची इच्छा होत नाही मार्केटला. त्याच्यामुळे तर आले तशी दिवा अगरबत्ती करून गणपतीची पूजा करून घेतली, जी काही आपली गणपतीची मांडणी असते ती. कारण रुद्राचे बाप्पा हे 10:30 वाजता येतात आणि तोपर्यंत आपण तसंच रखडून नाही ठेवू शकत पूजा. आरती वगैरे जे काही सगळे ते मीच करून घेते. ते आले की फक्त पाया वगैरे पडतात आणि नैवेद्य दाखवून उपवास सोडतात त्यांचा. तर इथे काही असं आहे ना, मी ड्रायफ्रुट्स घालून मोदक बनवायची अशी एक रेसिपी पाहिली होती. तर त्याचीच माझी तयारी चालू झालेली होती. पण तर किती जरी दमून वगैरे काही आलं ना, तर हे काही कुणाला सुटणार नाही आहे. त्याच्यामुळे हे पण करायचंच आहे. संकष्टीच्या दिवशीचा जो चंद्र आहे ना, तो बघायला मला फार आवडतो. तो खूप छान आलेला सुद्धा असतो. तर मागील व्हिडिओला तुमच्या खूप सारे मला DMs आले, की ताई तू फ्रीजमध्ये एवढं सामान का ठेवते? कारण कोणती गोष्ट खराब होऊ नये. कारण कसं डब्यात वगैरे भरून ठेवलं माझ्या लक्षात राहतं न राहतं. त्याच्यामुळे माझ्या डोळ्यासमोर कितपत राहील ना, ह्याचा मी जास्त विचार करते. आणि म्हणूनच मी ते सर्व असं म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलं. जास्त सामान नाही आहे, ते तुम्हाला जास्त दिसलं असेल, पण एवढं नव्हतं काही. तर इथे छान असा स्वयंपाक वगैरे आवरून घेतला. तर हे असं DMartमधून मी आणली होती भरणी गुळाची. ती काय आम्हाला गुळ खाणं होत नाही आहे, त्याच्यामुळे मग ते असा संपवावा लागतो आहे आता. तर छान अशी पूजा वगैरे केली, जेवण वगैरे केलं. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका. बाय.